जी आपली जी खंडाळा आहे ती 80% मुरमाड जमीन आहे आणि 20% फक्त माती त्याच्यामध्ये. जेवढी मुरमाड असेल तेवढ्या बागा चांगल्या येणार आहेत 100%. आणि जेवढी काळी जमीन असेल तेवढ्या अडचणी येणार आहेत. आपल्याला निचरा लवकर होतो पाण्याचा. तेच पाहिजे. तुमची फळबाग असेल तर जमिनीमध्ये निचरा महत्वाचा आहे आणि ती जमीन एक नंबर तुम्हाला काम करेल. कमीत कमी अंडे एवढे फळ पाहिजे. त्याच्यानंतर मग आपण फोम कॅरी लावायला सुरुवात करायची. ते कंपल्सरी, त्याला बायपास किंवा ते कॅन्सल करू शकत नाही. काही लोकांना माहिती नाही आणखीन फोम कॅरी बॅग लावायचं. काही लोकांकडून मी ऐकलंय की आता एवढं फळ झालंय, एकदम छोटं फळ आहे, लगेच काही लोक काय करतात फोम लावायला सुरुवात करतात. ते काय होतंय, नुकसान होते. ते फोम मध्ये ड्रॉपिंग व्हायची शक्यता आहे. फोम मध्ये ड्रॉपिंग होती. ताकद राहत नाही त्या फळामध्ये, ते गळून पडतंय. अंडे एवढी साईज झाल्यानंतर आपण फोम लावू शकतो कंपल्सरी. अंडे त्याच्यामध्ये होतं फळाची आपली साईज, क्वांटिटी, क्वालिटी व्यवस्थित बसते एकदम चांगल्या प्रकारे. किमान 50 ग्रॅमचं तरी फळ असायला पाहिजे मिनिमम. फॉर्म मध्ये बसायला मिनिमम. त्याच्या अगोदर बसायला नाही. पण लोक आता 20 ग्रॅमला आणि 30 ग्रॅमलाच गडबड करून फळं बसवतात. घाबरतात लोक आजकाल. मार्केट रेट चांगले आहेत ना, त्यांना वाटतं रेट चांगले आहेत, आपला माल लवकर आला की मार्केटमध्ये सापडाल आणि पैसे चांगले होतील. पण ते तुम्ही लवकर फॉर्म लावला तरी ज्या वेळेवरती यायचा ना माल, त्या वेळेवरतीच मार्केटमध्ये येतो. फॉर्म लावलेला नाही, लावायचा ह्याला आकार नाही. याला जर आपण फॉर्म लावला गोलाकार आकार एकदम चांगल्या प्रकारे होणार त्याची. आणि जी साईज कमी आहे अजून एक 2-3 आठवड्यांनी याला फोम लावायला सुरुवात येईल. फोम लावायचं. फोम लावल्यानंतर त्याला वरती कॅरी बॅग येते, ती कॅरी बॅग लावायची. पण कधी अजून एक 2 महिने आठवड्यात येईल लावायला. 15 दिवसामध्ये येईल, मग नंतर लावायची. पण हे जे वर्षामध्ये माल तुम्ही हार्वेस्टिंग करताय त्याला 1.5 वर्ष झाड डेव्हलप करायला लागतंय. ॲज कम्पेअर टू व्हिएनआर आणि तैवान पेक्षा म्हणजे तुम्हाला तैवान एक नंबर आहे. कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न, कमी खर्चात. सर्वात महत्वाचं कमी खर्चात. हे रोप तुम्हाला 15-20 रुपयाला भेटेल आणि व्हिएनआर आपल्याला 190 रुपयाला रोप येते. त्याच्या कम्पेअर टू याचं उत्पन्न पण जास्त, त्याची प्राइस पण कमी आणि किपिंग क्वालिटी जास्त ह्याची. समजा माल विकायचा असेल तर ह्याचा माल जास्त दिवस मार्केटमध्ये टिकू शकतो. तर त्याचा माल व्हिएनआर असेल किंवा गुजरात रेड असेल, किपिंग क्वालिटी कमी आणि उत्पन्न कमी निघतं आणि वेळ जास्त जातो आणि पैसा जास्त खर्च आहे त्यामध्ये. हे डिफरन्स आपल्याला चांगलं आहे लावण्यासाठी सुरुवातीला. आणि गरीब शेतकऱ्याला किंवा कमी खर्चामध्ये ज्याला करायचं, गरीब नाही म्हणता येत पण शेतकरी तर करू शकतो. 100% तैवान आहे. व्हिएनआर पेक्षा तर तैवान कधी त्यांना तुम्हाला रोप डेव्हलप करायला किंवा रोप लावायला 1 लाख रुपये लागणार आहेत. व्हिएनआर साठी फक्त रोपांना 1 लाख रुपये लागतील. 500 रोप घ्यायचं म्हटलं 190 रुपयाने रोप 90-95 हजार झालं. त्याच्या कम्पेअर टू हे फक्त 10% किमतीमध्येच आपल्याला 10% किमतीमध्ये. बरोबर. आणि कमी दिवसामध्ये उत्पन्न चालू आहे ह्याचं. पहिलं बाग कधी धरला होता तुम्ही? रोप लावलं 6 महिने झाड सेट झाले. 6 महिन्यामध्ये झाड तयार झालं. आणि तिथून पुढे छाटणी करून पकडली बाग आणि ते 6 महिन्यामध्ये माल आपला चालू झाला हार्वेस्टिंगला. पहिले 6 महिन्यानंतर रोप लावलेला 6 महिने. बरोबर. तिथून पुढे छाटणी घेतल्यानंतर 6 महिने. पहिल्या वर्षी करेक्ट तुम्हाला 11 ते 12 महिन्यामध्ये आम्ही बाजारात आहे माल विकायला. ते पण तुम्ही झाडं डेव्हलप केली तर. जर त्याचा विषय तुम्ही जर झाडच नाही सांभाळली तर, आपण छाटणी नाही केली, वेळेवर त्याची पाणी नाही केली, खत व्यवस्थापन नाही. हे जे तुम्हाला उत्पन्न दिसतं 15-20 टन, तर ते नाही मिळू शकत. ते जर तुम्ही प्रॉपर नियोजन केलं तरही, नाही तर नाही. पण ते भरून आलं पाहिजे ना, दिसायला व्यवस्थित दिसलं पाहिजे. झाडात ताकद, पानात ताकद असेल तर ते झाडामध्ये ताकद राहणार आहे, तर ते फळामध्ये ताकद देणार आहे ना. याची साईड इफेक्ट काही नाही. नाही अजिबात नाही. साईड इफेक्ट त्याचे नाहीत. जर जास्त पिवळं पानं पडले तर ते डिफिशियन्सी आली. मग झाडात जर पानं गळतात, ते पानं नाहीत गळत. ते तुमच्याकडून काय चुकीची औषधं वगैरे केली तर पानं गळणार. किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पाट पाणी जरी अवेलेबल झालं तरी ते पण महत्वाचं आहे. नुसतं ड्रिपचा नाही उपयोग, पाट पाणी पण पाहिजे. ते खाली दंड केलेले आहेत बघा पाट पाणी देण्यासाठी. ते उन्हाळ्यामध्ये केलेलं आहे आपण. ते उन्हाळ्यामध्ये जर तुमचा झाडावरती माल असेल तर पाट पाणी पण महत्वाचं आहे. जर अवेलेबल होत असेल पाणी असेल भरपूर तर 100% पाट पाणी पण गरजेचं आहे. पाणी अवेलेबल होत नसेल ड्रिपने जास्त सोडणं. ड्रिपने म्हणजे जिथं आपण 2 तास पाणी सोडत होतो तिथं 3-4 तास सोडायचं. 4 तास सोडायचं. किंवा ते जे आपलं बेड आहेत का त्यावरती 5 टाकायचं, म्हणजे उष्णता जास्त तयार होणार नाही किंवा बेड थोडं थंड राहतील.
अच्छा. आणि थंड राहिले की मुळी पण व्यवस्थित चालेल. पण तेच जर हिटने जास्त गरम झालं, बेड जर तुमचं हे नसेल, तर मग ते ड्रॉपिंग वगैरे माल व्हायच्या समस्या येतात. आता बेड वगैरे तुम्ही तयार करायला कधी सुरुवात केली होती? बेड तुम्ही 3-4 महिन्यानंतर करा रोप लावल्यानंतर.